त्याबद्दल त्या पोराचं काय म्हणणं आहे का नाही? तू हे लग्न त्याच्यावर लादत तर नाही आहेस ना? नाही नाही मामांजी, पोरगी भीतच आहे, पोरग भीतच आहे, विचार केला. ऐक, काय म्हणते आमची महामाया? तू आमच्या नासूनबाईंबरोबर लग्न करायला तयार आहेस? हो. हो म्हणजे एवढ्या दिवसात मॅडमांबरोबर जेवढा संपर्क आला, आय फील शी इज अन अमेझिंग ह्युमन बिंग. पण ओनली इफ मॅडमची पण इच्छा आहे तरच, काही जबरदस्ती नाही आहे. ऐक, ती तुझ्या मित्राची बायको आहे, हे लक्षात आहे ना तुझ्या? सत्या तुझा जवळचा मित्र होता ना? मग तुझ्या मित्राची बायको तू स्वतःची बायको म्हणून पाहू शकशील? मामांजी, आता ह्या समजा गोष्टींचा विचार करून काय उपयोग आहे? दुर्दैवानं माझं सत्य बी आता हयात नाही. त्याच्या माघारी त्याच्या बायकोची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडली आहे ना. मग तिचं आयुष्य मार्गी लागावं, तिचं समजा चांगलं व्हावं, ह्याच्यासाठी आपण चांगला पोरगा शोधतोय ना. तेव्हा एकदम माझ्यासमोर आर्यनचा चेहरा दिसला बघा मला. आता ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं स्थळ असू शकत नाही ना. म्हणजे कसं आहे, आर्यन आपल्या ओळखीतला आहे, विश्वासातला आहे, आणि त्याची का नाही दुसऱ्याला मदत करायची सतत धडपड बघून मला असं वाटतंय, नाही नाही माझी खात्रीच आहे का त्यो आपल्या मंजिरीला का नाही आयुष्यभर चांगलं सांभाळेल बघा. मामांजी, मामांजी, मग करायचं का समजा फिक्स? ठीक आहे. असा पटकन निर्णय घेता येणार नाही. थोडा वेळ घेऊ, थोडा विचार करू आणि मग बघू. काय सुरू आहे सगळं? मॅम, आत येऊ? ये. मॅम, मी तुम्हाला हर्ट केलंय का? नाही, आय मीन तुम्हाला माझ्याशी लग्न नसेल करायचं तर तुम्ही मला नकार देऊ शकता. इट्स कम्प्लिटली फाईन. मला हे लग्न तुमच्यावर लादायचं नाहीये. आर्यन, हे लग्न माझ्यावर लादण्याचा किंवा न लादण्याचा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे, तुला का माझ्याशी लग्न करायचंय? हे बघ आर्यन, मी हे लग्न नाही करू शकत. मला नाही करायचंय दुसरं लग्न. काय? अहो, तुम्ही स्वतःच होकार दिला ना दुसऱ्या लग्नासाठी, आत्ता घरच्यांसमोर. हो, पण पण
पण काय मंजिरी मॅडम? हा सगळा लग्नाचा घाट एक नाटक होतं. नाटक? कशासाठी? मंजिरी मॅडम, प्लीज सांगा ना, हे असलं लग्नाचं नाटक कशासाठी? आर्यन, हे सगळं नाटक मी त्या माथे फिरूला पकडण्यासाठी करते. What? आर्यन, इतके दिवस मला फोन करून त्रास देणारा माथे फिरू, त्याला माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे आणि तो समोर यावा म्हणून हे नाटक करते मी. अरे, माझ्या आयुष्यातली सत्याची जागा कुणीच नाही घेऊ शकत आणि ती जागा मी कुणाला घेऊही देणार नाही. मॅम, पण सत्यदादा आता ह्या जगात नाहीये. अहो, तुमच्या समोर पूर्ण आयुष्य पडलंय. एकटीनेच कसं काढणार ते? अरे, एकटी नाहीये मी, सत्य आहे माझ्यासोबत, इथंच आहे. काय इथेच म्हणजे? अहो, म्हणायचं काय तुम्हाला? आर्यन, अरे इथंच आहे म्हणजे तो शरीरानं जरी आपल्यात नसला ना, तरी त्याच्या आठवणी मी माझ्या मनात जपून ठेवल्यात. सत्या शरीरानं गेले, आठवणीनं नाही. मला सतत असं वाटत राहतं की तू इथंच आहे, माझ्यावर लक्ष ठेव. आर्यन, मी आणि सत्या कधीच वेगळे नाही होऊ शकत ना, आम्हाला कुणी वेगळं करू शकत, अगदी मृत्यू सुद्धा. आणि मला माझं पुढचं सगळं आयुष्य सत्याच्या आठवणीत काढायचं. त्यामुळं माझा या लग्नाला नकार. काय काय झालं आजोबा, असं अचानक बोलवलं तुम्ही? पुढच्या वेळी पत्र पाठवतो. तो मला बंद कर. नागपूरबाई, तुम्ही इकडे या. आर्यन, तू आमच्या नागपुनेबरोबर लग्न करणार आहेस, तर त्या दृष्टीने आपल्याला एक एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. मामांजी, घाई काय करायची एवढी? जरा दमानं, उगाच गडबड कशाला ना. गडबड केलीच पाहिजे महामाया. सगळं जर एकाच वेळी आलं तर उगाच दमछाक होईल. आणि तसं बी चांगल्या कामाला उशीर कशाला? एखादा चांगला मुहूर्त बघून लगेच लग्न उरकून टाकू. पण त्याआधी लग्नाची बोलणी करायला हवी. मला सांग आर्यन बाळा, तुझ्या घरी कोण कोण असतं? कसं खास तर कोणी नाही, पण तुझा बाप तर खासदार आहे ना. हो म्हणजे वडील खासदारच आहे, पण आय मीन आई वगैरे कोणी नाही आहे. मी लहान होतो तेव्हाच आई वारली आणि त्यानंतर वडिलांनीच मला लहानचं मोठं केलं. बाकी नातेवाईक वगैरे जास्त कोणी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आणि कोणाकडे जास्त येणं जाणं पण नाही होत. अच्छा, म्हणजे तुझे वडीलच सगळं बघतात तर? हो, म्हणजे तसे ते दौऱ्यावर असतात, पण मोस्टली अर्ध लक्ष माझ्याकडेच असतं. प्रभ्या, त्याच्या वडिलांशी जे काय ते लवकर बोलून घ्यायला हवं.
सगळं जर उत्तम जुळून आलं तर आपल्याला पुढे जाता येईल. काय प्रभ्या, बरोबर आहे का नाही? हो काका, एकदम बरोबर बोललात तुम्ही. बरोबरच बोलतो मी नेहमी. ऐक, जे सांगितलं ते लक्षात आहे ना? उद्याच्या उद्या तुझा बाप आला पाहिजे इथं. मध्ये सत्य आहे बघ, बास झाले सगळं. हे जे घरात चालू आहे ना, मला अजिबात सहन होत नाही. तू जिवंत असताना दुसरं लग्न, खूप झालं आता. सगळं खरं खरं सांगून टाक घरात. तुम्ही शांत व्हा. काय एवढी चिडचिड करताय? हे बघा, जे काय चाललंय ते मला पण पटत नाहीये, पण मला जरा समजून घ्या की तुम्ही. हे मला गरजेचं वाटतं म्हणून यात पडलो ना मी. जे काही असेल मला नाही समजून घ्यायचं आता. हे बघ सत्य, ऐक माझं. आता त्या माते फिरून तसं पण फोन करायचा बंद केलाय. कदाचित त्यानं माझा विचार करणं सोडून दिला असेल. माझ्या मागे लागून लागून कंटाळला असेल तो, आणि असं पण समोर यायला घाबरतोय ना, मग सोडून दे. हे बघ, तू सुखरूप आहेस हे सगळ्यात महत्वाचं. हे नाटक थांबू आता. घरात सगळं सगळं खरं सांगून टाकू. चल अरे शांत व्हा तुम्ही. हे बघा, तुमचं मन, तुमची तगमग सगळं कळतंय मला, पण बोल तू. तुमचा फोन वाजतो बघा. वाजू दे, तू बोल आधी. आधी कुणाचं फोन आहे ते बघूया तरी. सत्य आहे बघ. अरे बघा, त्या सैतानाचं नाव घेतलं आणि त्याचाच फोन आलाय. उचला आता. हॅलो. हसायला काय झालंय आता? लग्न 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 कोण करतोय लग्न? काय मंजू, इन्स्पेक्टर मॅडम, मी समोर यावं म्हणून लग्नाचं नाटक करताय? तुला कसं कळालं? मला नाही कळणार तर कोणाला कळेल मंजू? तुझी प्रत्येक ऍक्शन, तुझी प्रत्येक मुवमेंट, सगळ्यांवर माझी बारीक नजर असते. विसरली का मंजू? बट ते सगळं सोड ग मंजू, खरं सांग, मी स्वतःहून लग्नाची मागणी घालावी म्हणून तू सगळं हे नाटक करते ना? खरं सांग. मी समोर यावं म्हणून ही लग्नाची प्लॅनिंग केली आहे ना तू? खरं सांग. होय, आता सगळं कळलंच आहे तुला, तर समोर ये ना. माझ्यावर प्रेम आहे ना तुझं? मला पण बघू दे. माझ्या मागे एवढा वेडा झालेला माणूस नक्की आहे तरी कोण? ए चिल 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 मंजू, चिल डाऊन. कसं आहे, खरं प्रेम ना आंधळ असतं, पण ते खरं असतं, आणि खरं प्रेम लवकर समोर येत नसतं. बट 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 डोंट यू वरी, मी लवकरच तुझ्या समोर येणार आहे आणि तुला उचलूनही नेईल. पण तू थोडा धीर धर, सगळं होईल. पण मी ठरवलेल्या मुहूर्तावर. मंजू, लवकरच आपण एकमेकांचे होणार, लवकरच. जस्ट वेट अँड वॉच मंजू, जस्ट वेट अँड वॉच. नातेवाईकांनीच केला दगा फटका. अरे बापरे, कलियुग, घोर कलियुग. थांब.
आजोबा? काय तेवढ्या गडबडीत पुढे? गडबडीत नाही, हेच आपलं नेहमीसारखं माझ्या रूम मध्ये चाललो होतो. तुझी रूम, तू भाडोत्री आहे, विसरू नकोस. हो हो, म्हणजे भाड्याच्या रूम मध्ये चाललो होतो. हम्म. पण काय झालं आजोबा, मला अचानक असं का थांबवलं? तुला काल सांगितलं होतं ना, तुझ्या वडिलांना बोलवून घे. काय झालं त्याचं? येत आहेत ना ते? ते काय आहे ना आजोबा, ते म्हणजे वडील तुम्हाला बोललो ना, खासदार आहे, खूप व्यस्त असतात, तर ते सतत दौऱ्यावर असतात आणि आत्ताही दौऱ्यावरच आहे. कलकत्ताला आहे ते सध्या. तर मग वडील तर नाही येऊ शकत, पण आत्या येते. म्हणजे आत्या आहे माझी, ती येईल. आत्या? मग हे बोलताना तुझ्या कपाळावर आत्या कशा आल्या? तू तर म्हणाला होतास ना की तुझं कोणी नातेवाईक नाही, आणि जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी तुझा फार संपर्क नाही. मग आत्याच्या आत्या कुठून उगवली? आत्या ऐक, कुठं हरवलास? ते काय विचारलं मी? काय कुठून उगवली आत्या? नाही, आत्या उगवली नाही, आत्या होती, म्हणजे आहे, पहिलीपासनं आहे. पहिली? हो, म्हणजे अगदी पहिल्यापासनं. पहिल्यापासनं ते खरं सांगू ना आजोबा, डॅडी साहेबांच्या पाठीमागे आत्याबाईनेच माझी काळजी घेतली आहे. म्हणजे तिनेच मला लहानचं मोठं केलंय. हो, माझ्यासाठी तर ती माझ्या आईसारखी हो. आता डॅडी साहेबांनी माझ्या बाबतीतले सगळे निर्णय घ्यायचा अधिकार आत्याबाईंनाच दिलाय. आता त्यांच्या ऍब्सेन्स मध्ये मराठी म्हणजे त्यांच्या गैरउपस्थितीत, म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीत, गैरउपस्थिती, हा, गैरउपस्थितीत माझ्या बाबतीतला पूर्ण निर्णय घ्यायचा अधिकार आत्याबाईलाच आहे. म्हणून मग तुम्हाला काय बोलायचं असेल ना, तुम्ही आत्याबाईशीच बोला. चालेल ना तुम्हाला? नाही नाही, खरं सांगू ना आजोबा, हो, माझी आत्यासाहेब पण ती पण खूप व्यस्त असते, पण माझ्यावर खूप प्रेम आहे ना त्यांचं, तर मी त्यांना विनंती केली, तर ते यायला आता राजी झाले. मग तुम्हाला काय सांगू हो आजोबा, आत्याची व्यक्तिमत्व म्हणजे खरंच खूप काय ते मल्टी टॅलेंटेड आहे. मराठी विविध गुणवत्ता. हो हो, तेच तेच. आणि आता तुम्हाला माझ्या म्हणजे परिवाराला भेटायचं होतं, तर मग म्हणून आत्याला बोलवलंय. पण तुम्हाला चालेल ना आत्याला बोलवलेलं? हा बापाला बोलवत नाहीये आणि अचानक आत्याला घेऊन येतोय. आता नक्की आत्या कोण आहे हे बघायलाच पाहिजे. सत्या, लवकरात लवकर नाटक थांबूया, नाहीतर आपल्याच अंगाशी येईल सगळं. मरे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, काही सुद्धा होणार नाही. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेऊ. तुझ्या रूपानं व्याड लावलं